श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली। आज मी स्वामी समर्थ सेवेतील काही खास महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात। प्रश्न पहिला, घरात अनेक जण जप करणारे असतील तर एकच आसन वापरले तर चालते का? तर नाही, कारण प्रत्येकाचे जप वेगवेगळे असतात आणि त्याची शारीरिक ऊर्जा सुद्धा वेगळी असते। त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कोणा दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये। प्रश्न दुसरा, एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का? तर नाही, कारण प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते। जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवर ती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते। जेव्हा अशी माळ कोणी वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पाप क्षय करण्यासाठी वापरले जाते। प्रश्न तिसरा, जप कोणत्या दक्षिण दिशेला बसून का करू नये? आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत, तर या सर्व दिशांचे एक एक देव आहेत। दक्षिण दिशेला स्वामित्व यमदेवाकडे आहे। भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानली जाते। शक्यतो जप हा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। प्रश्न 4, जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा? आपल्याला वाटेल त्यावेळी का करू नये? पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 ह्या जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत। पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30ला असतो, त्यानंतरची पहाटे 4 ते 7 ही वेळ अत्यंत शुभ आहे, कारण ह्यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन सुद्धा शुद्ध असते। यावेळी देवता सुद्धा प्रसन्न मृदेने आशीर्वाद देतात। रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपवून दिनचर्या संपवून व्यक्तीने देवाचे नाव घेऊ शकतो। रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो, परिस्थिती बदलण्याची ताकद देतो। रात्री 10 नंतर आपल्याला आजूबाजूला शांतता यायला लागते, त्यामुळे ह्यावेळी शांतपणे जप करावा। प्रश्न 5, जप हा नेहमी मनातल्या मनात का करावा? मोठ्या आवाजात का करावा? जप हा नेहमी कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा। प्रत्येकाचे घर मोठे नसते, त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनातच करावा आणि पुटपुटत करावा, म्हणजे नेमका कोणता जप करत आहे हे कोणाला समजणार नाही। ह्या गोष्टी नक्की करून पहा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काही बदल जाणवतील। श्री स्वामी समर्थ माऊली। अशाच नवीन व्हिडिओसाठी पेज नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।